आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक असा दिवस ज्या दिवशी केलेल्या पुण्याचा कधीही क्षय होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, आजच्या दिवशी केवळ सोने खरेदी करणं म्हणजेच अक्षय तृतीया नाही. आज अशी काही कामं केली आहेत जी तुमचं नशीब उजळू शकतात आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नसतात. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, नाश होत नाही. पौराणिक कथेनुसार आजच्याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला. याच दिवशी माता गंगेचे पृथ्वीवर आगमन झाले. आजपासूनच त्रेतायुगाची सुरुवात झाली. थोडक्यात सांगायचं तर आजचा दिवस हा शुभ कार्यांसाठी सिद्ध असतो. आजच्या दिवशी जलदान श्रेष्ठ मानले जाते. एखाद्या गरजूला माठ, छत्री किंवा थंड फळांचं दान नक्की करावं. सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर किमान एखादं नवीन पितळेचं भांडं किंवा लक्ष्मीची पावलं घरी नक्की आणावी. आज घरामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करा किंवा लक्ष्मीनारायणाची मनोभावे पूजा करा. आपल्या पूर्वजांच्या नावाने आज पाणी सोडल्यास किंवा दान केल्यास त्याचे विशेष आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. पण सावधान, काही गोष्टी आज आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत. आजच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. आज पूर्णपणे सात्विक भोजन करा. मांसाहार किंवा मद्यपान टाळा. आज घराचा मुख्य दरवाजा आणि देवांपाशी अंधार ठेवू नका. सायंकाळी तुपाचा दिवा नक्की लावा. अक्षय तृतीयेला केवळ वस्तूंचीच नाही तर चांगल्या विचारांची साठवणूक करा. त्याचबरोबर आज संध्याकाळी घरामध्ये काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. आज तुम्हाला कापुरासोबत ह्या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहे. या उपायामुळे काय होईल तर शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. त्याचबरोबर घरातील दुःख, दारिद्र्य संपेल. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळची वेळ लक्ष्मीच्या आगमनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आज संध्याकाळी तुम्ही खालील काही कामे करू शकता ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता टिकून राहील. त्यामध्ये संध्याकाळी घराची स्वच्छता करून लक्ष्मी आणि विष्णूची मनोभावे पूजा करा. देवीला गुलाबाचे फूल आणि कमळाचे फूल अर्पण करा. नैवेद्यासाठी खीर किंवा आंब्याचा रस, पुरणपोळीचा बेत असल्यास त्याचा भोग चढवा. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आणि देवघरात शुद्ध तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी उंबरठ्याची पूजा करून तिथे हळदी कुंकू वाहा. घरासमोर सुंदर रांगोळी काढा. तुळशी वृंदावनापाशी दिवा लावून तिची प्रदक्षिणा करा. तुळशीला विष्णुप्रिया मानले जाते, त्यामुळे अक्षय तृतीयेला तिची पूजा करणे फलदायी ठरते. जर तुम्हाला सकाळी दान करणे शक्य नसेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही गरजू व्यक्तीला पाणी, फळे किंवा अन्नाचे दान करू शकता. संध्याकाळी श्रीसूक्त, लक्ष्मी अष्टकम किंवा विष्णू सहस्रनामचे पठण किंवा श्रवण करा. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक लहरी निर्माण करतात. संध्याकाळच्या वेळी घरात धूप आणि अगरबत्ती लावा. घरातील वातावरण आनंदी ठेवा. कोणाशीही वाद घालू नका. चिडचिड करू नका. अक्षय तृतीयेचा जी पूजा आहे तर ती शुभ मुहूर्तामध्ये केली पाहिजे. तर अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला पितरांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे. पितरांसाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे आणि त्याचबरोबर दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकायचे. दिवा माठाजवळ ठेवायचा किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात दक्षिण दिशेला तोंड करून ठेवला तरीही चालेल. तिथे ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा. पितृस्तुतीचं पठण आज आवर्जून करायचं आहे. कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो सर्व आपला दूर होण्यासाठी मदत होत असते. असा हा प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा असतो. आज पूर्वजांसाठी पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी दिवा लावा. त्याचबरोबर आज आपल्याला हा जो कापूरचा उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, विशेषतः रविवारी जेव्हा हा योग येतो तेव्हा ज्योतिषशास्त्रात कापुराच्या उपायाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. आपण बघा, आज संध्याकाळी रात्री 6 ते 11 या वेळेत करायचा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. कापुरासोबत आपल्याला या 2 वस्तू जाळायच्या आहेत. कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा आणि सकारात्मकता पसरवणारा घटक मानला जातो. अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त असल्याने या दिवशी केलेले साधे उपाय 1000 पटीने फलदायी ठरतात. जेव्हा आपण कापुरासोबत
कापरासोबत विशिष्ट वस्तू जाळतो तेव्हा त्यातून निघणारा धूर घरातील वास्तुदोष दूर करतो आणि देवी लक्ष्मीला आकर्षित करणारी एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करतो. रविवार हा सूर्यदेवाचा वार असल्याने या उपायामुळे मन सन्मान आणि प्रगतीचे मार्ग लवकर मोकळे होतात. या उपाय केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात तर घरातील गरिबी किंवा पैशांची नड दूर होऊन उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतात. अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत मिळते. तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे शत्रू किंवा विरोधक शांत होतात. त्यांची चाल तुमच्यावर उलटत नाही. घरातील मुख्य कर्ता पुरुषाच्या कामात येणारे अडथळे दूर होतात. मुलांच्या बुद्धीचा विकास होऊन त्यांना शिक्षणात किंवा करिअरमध्ये यश मिळते. घरातील चिडचिड कटकटी थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते. तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज रात्री करायचा आहे. आता रात्री सर्वात अगोदर घराची व्यवस्थित साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आणि त्यानंतर 6 नंतर जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर जो असतो तर तो लागणार आहे. आता भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर जो असतो तर तो घेतला तरीही चालेल. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊन देऊ नका की आता मी हा उपाय केला आहे मग याचा मला फायदा कधी होईल वगैरे अशा अनेक आपल्या मनामध्ये विचार येतात. तर असे निगेटिव्ह विचार येऊन देऊ नका. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहावी, घरातील वाईट शक्ती नष्ट व्हावी यासाठी आपण हा उपाय करत असतो. आपल्याकडे खूप पैसा यावा यापेक्षा आपल्या घरामध्ये शांती असावी हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर बघा, भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर घ्या, 2 लवंगा फूल असलेल्या अखंड घ्यायच्या आहेत, 1 वेलची हिरवी वेलची घ्यायची आहे. सर्वात प्रथम हातपाय धुवून स्वच्छ व्हावे. देवघरामध्ये दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक पितळेच्या पात्रात किंवा मातीच्या पंतीत 2-3 कापूरच्या वड्या ठेवा. त्यावर 2 अखंड लवंग आणि 1 हिरवी वेलची ठेवा. आता हा कापूर प्रज्वलित करा. जेव्हा कापूर जळून लागेल तेव्हा ही पंती घेऊन पूर्ण घरात, शक्य असल्यास सर्वच खोल्यांमध्ये त्याचा धूर दाखवा. धूर दाखवताना मनात ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहा. शेवटी ही पंती देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या. हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. लवंग आणि वेलचीचा कापुरासोबतचा संयोग हा लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो. त्यातून निर्माण होणारा सुगंध तुमच्या घराची प्रगती आणि अक्षय राखण्यास मदत करत असतो. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. घरातील दुःख दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होत असते. असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज रात्री करायचा आहे. जेव्हा टाइम भेटेल तेव्हा करा. फक्त भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, कापूर वगैरे जळून गेल्यानंतर जे खाली साहित्य शिल्लक असेल ना तर ते सर्व तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. थोडीशी त्याची राख ही प्रत्येकाच्या घरामध्ये कपाळाला लावायची आहे. त्यामुळे आपल्या मनातील सुद्धा निगेटिव्ह विचार हे दूर होत असतात. असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. करून बघा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.